For the record, I'm done trying to make y'all comfortable. For the record, you ain't trying to grow, then it's done for you. For the record, lab on me going all the way. For the record, ain't trying to link, no time to waste. For the record, 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 for the record. Been a little too nice to y'all. Now I gotta up price on y'all. Snake eyes on dice for y'all. Shoulders on ice for y'all. A6 all the hate. I won't get a guard today. नमस्कार मंडळी, मी विजय स्वागत करतो एका नवीन प्रवासामध्ये. आज आपण जो प्रवास करणार आहोत तो करणार आहोत पुणे ते बारामती. खरं तर मी दुसरा प्रवास करणार होतो, पण आज ज्या माझ्या मागे तुम्ही ज्या गाड्या बघताय दोन, ह्या गाड्या मिळाल्या आहेत बारामतीसाठी. मी पहिलं तुम्हाला अगोदरचा जर तुम्ही ब्लॉग पाहिलं तर मी बोललो होतो की त्या ज्या गाड्यात फक्त रोहागराला किंवा मुरुडागराला भेटल्या होत्या, पण तसं नाही. आता बारामतीला सुद्धा ह्या गाड्या भेटलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता इथं. तुम्ही जर माझा अगोदरचा ब्लॉग पाहिला गगनबावडा, किंवा तो हा व्हिडिओ अगोदर येईल आणि गगनबावडाचा व्हिडिओ नंतर येईल, त्याच्यामध्ये मी 4 दिवसांचा पास काढला होता. तो पास काढला होता तो होता साध्या गाडीचा पास होता. पण ह्या गाडीला साध्या गाडीचा पास चालत नाही, ह्या गाडीला शिवशाहीचा पास लागतो. त्यामुळे मग मी विचार करतो की आपल्याला हा जो प्रवास करायचा आहे तो करूया, पण तिकीट काढून करूया बारामतीपर्यंत. बघूया हा गाडीचा अनुभव घेऊया. आणि तुम्ही अगोदर जर पाहिलं असेल माझ्या ब्लॉगमध्ये तर आपण हिरकणी दाखवलेली, अगोदर जुनी हिरकणी आणि नवीन हिरकणी दोन्ही पण दाखवलेली. पण मला जो कलर जो आवडला आहे ह्या गाडीचा खूप आवडला आहे. म्हणजे आता जी नवीन हिरकणी त्या गाडीपेक्षा हा जो कलर आहे हा कलर मला खूप आवडलेला आहे. बघा ना काय दिसतात आहे गाड्या, एक नंबर दिसतात आहेत. बारामतीकरांसाठी खुशखबरच आहे आणि चांगल्या गाड्यात नक्कीच ह्या गाडीने प्रवास करा तुम्ही आणि अनुभव घ्या हिरकणीचा नवीन. कशी गाडी काय तुम्हाला नक्कीच समजेल. चला सुरुवात करूया ब्लॉगला. बघूया गाडी कशी आतमधून कशी बाहेरून कशी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. या गाडीकडे बघितलं ना असं वाटतं बघतच राहावं, एवढा भारी वाटतो कलर. नेहमीप्रमाणे आपला STचा लोगो आणि टाटाचा लोगो जो आहे तो पहिला आतमध्ये होता आणि नंतर मग आता बाहेर केलेला ना. ही गाडी जी आहे ती असणार आहे विनावाहक विना थांबा, त्याच्यामुळे ह्या गाडीमध्ये वाहक नसणार आहेत. तर आपण पुढच्या सीटवरती बसणार आहोत, प्रवासाचा अनुभव घेणार आहोत. तर गाडीची पासिंग बघा तुम्ही, MH14 KQ 5042 नंबर आहे गाडीचा. MH14 चिंचवडची पासिंग आहे गाडीची. 2 हेडलाईट आहेत, साईडला इंडिकेटर आहेत आणि इकडे पण 2 हेडलाईट आहेत, साईडला इंडिकेटर आहेत, वरती रिफ्लेक्टर आहे. साईडला इथं एअर फिल्टर दिलेला आहे. चालक दादांच्या पायाला चांगले गार हवा लागावी त्यासाठी खिडकी दिलेली आहे. आणि हा आपला STचा लोगो. तर हवेचा दाब दिलेला आहे गाडीचा 110 पौंड आहे. आपला संकटकालीन मार्ग तर चालक बसतात त्या बाजूला दिलेला आहे एकदम शेवटी. मागे पण STचा लोगो दिलेला आहे, खाली नंबर प्लेट आणि इथं पार्किंग सेन्सर येथे, ब्रेक लाईट दिलेली आहे. त्या ठिकाणी सामान कक्ष दिलेला आहे साठी. परत इथं पण हवेचा दाब दिलेला आहे. इथं राखीव टायर ठेवतं, कारण की तुम्ही पाहिलं असेल की मी अगोदर पण बोललेलो की जो टायर असतो अगोदरच्या गाड्यांमध्ये तो मागच्या सीटमध्ये किंवा पुढं जिथं चालक दादा असं केदारचं जर शीट असतं तिथं टायर ठेवतात. BS6 जेवढ्या पण लेटेस्ट गाड्या आलेल्या आहेत त्या सगळ्या गाड्यांमध्ये टायर ठेवण्यासाठी अशी वेगळी विशेष जागा केलेली आहे. तर हे बघा आपण आता एंट्री करतोय गाडीमध्ये. आता गाडीमध्ये एवढे आणखीन प्रवासी नाही आहेत, तोपर्यंत तुम्हाला इंटेरियर दाखवतो गाडीचा. स्टेअरिंग व्हील त्याच्यावरती टाटाचा लोगो पण दिलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की चालक दादांसाठी मस्तपैकी वायरवाली बसण्यासाठी चेअर बनवलेली आहे. खुर्ची या ठिकाणी बोर्ड दिलेला आहे, म्हणजे ना आपलं गाडी कुठं जाणार आहे, मार्ग कोणता आहे गाडीचा ते दाखवण्यासाठी. बाकी जर गाडी कुठं बांधलेली आहे त्याचं तुम्हाला इथं पाटी लावलेली. गॅस वगैरे तुम्ही गाडीमध्ये कॅरी करू शकत नाही. धूम्रपानासुद्धा सक्त मनाई केलेली आहे, सगळ्याच गाड्यांमध्ये आहे. त्याच्यामुळे नोंद घ्या कृपया सर्वांनी. बाहेर तुम्हाला इमर्जन्सी डोअर ओपनसाठी दिलेलं आहे, तसंच या ठिकाणी आतमध्ये सुद्धा दिलेलं आहे. कॅपॅसिटी बघू शकता तुम्ही 43ची. आता ह्याच्यावर समजू शकेल तुम्हाला वाहकांची खिडकी क्रमांक आहे 46, त्यानुसार तुम्हाला समजेल. बघू शकता गाडीमध्ये बेल आहे. बेलसाठी इथं जी दोरी लावतो आपण त्याच्यासाठी पण असे हुक्स वगैरे दिलेले आहेत. मागे जाऊया आपण. तर एवढे सध्या प्रवासी, गाडी फुल झाल्यावरच निघणार आहे आपली. तर सिटिंग बघू शकता तुम्ही गाडीचे. सर्व सीट्स आहेत ते सर्व पुशबॅक सीट्स आहेत. तुम्हाला अगोदर जर तुम्ही माझा ब्लॉग पाहिला असेल अगोदरच्या हिरकणीचा, नवीन हिरकणीचा आपण ब्लॉग केलेला आहे, त्याच्यामध्ये पण दाखवलेला आहे मी. तरी पण पुन्हा एकदा दाखवतो मी ह्याच्यामध्ये कसं कसं आहे काय आहे. तर आपण आता इथे बसूया. बघू शकता इथं असं आपण इथं बसलो आहे. या ठिकाणी तुम्हाला चार्जिंगची सुविधा केलेली, USB चार्जर आहे. इथं पाणी बॉटल ठेवू शकता आणि बाकी इथं बघा हे पुशबॅक सीटसाठी दिलेलं आहे. आणि आता आपण सीट मागे घेऊया. तर बघू शकता बऱ्यापैकी म्हणजे आहे स्पेस वाढवलेला असं वाटतंय मला. आणि हे बघा एकदम आरामशीर बसू शकता. मी पाय पसरलेत पुढे. फक्त आता हे जे इथं जे मी बसलो आहे त्या ठिकाणी चाकं येत असल्यामुळे हे जरासं वरती तुम्हाला दिसत असेल, पण बाकीच्या सीट्सला असा प्रॉब्लेम नाही येणार तुम्हाला. रीडिंग प्लॅन्स दिलेले आहेत या ठिकाणी. आता गाडी चालू नाही आहे त्याच्यामुळे चालू नाही आहेत. इथं पण तुम्हाला प्रत्येक सीटपाशी तुम्हाला USB चार्जर दिलेले आहे. तर हँडरेस्ट पण दिलेला आहे दोन्हीकडे, इकडे पण आहे इथे पण आहे. त्याच्यामुळं
प्रॉब्लेम नाही येणार तुम्हाला. मस्तपैकी तुम्ही हात टेकून असे बसू शकता. आणि इथं पण पुशबॅक आहे, हे बघा, हे बटन तुम्हाला असं करायचं आहे आणि सीट मागे घ्यायचं आहे, तर एवढं पुशबॅक होतं आहे. आणि आता तुम्ही मागाशी पाहिलं की मी पुढच्या सीटवरती बसलो होतो, तिथं चाक येतात गाडीचे, बसल्यामुळे मला जास्त आरामदायी बसता येतं आहे. बाकी खिडकीची साईज वगैरे पण मोठी दिलेली आहे याच्यामध्ये, विंडो साईज हे बघा. तर अशी आहे गाडी, बऱ्यापैकी तुम्हाला समजली असेल. मी जे तुम्हाला एवढं सांगतोय ते सगळं तुम्ही जेव्हा स्वतः अनुभव घ्याल तेव्हा तुम्हाला ते फील येईल, तेव्हा तुम्हाला तो अनुभव येईल. बाकी ही गाडी एशियाड आहे, हिरकणी दरामधली, त्याच्यामुळं ह्या गाडीला साधं तिकीट नाही आहे. साध्या तिकिटापेक्षा थोडे जास्त पैसे तुम्हाला द्यावे लागतील ह्या गाडीला. आता आपण तिकीट काढूया. मी अजून तिकीट काढलेलं नाही आहे गाडीचं, नाहीतर मग असं व्हायचं तिकीट राहायचं, आपला रिव्ह्यू राहायचा. आई शपथ आली वाटतं कंडक्टर. चालक दादा आलेले आहेत. इथं इमर्जन्सी डोअर आहे, पटकन दाखवून देतो. इमर्जन्सी डोअर आहे आणि इथं हॅमर दिलेला आहे काच फोडण्यासाठी, म्हणजे जर इमर्जन्सीमध्ये गरज लागली तर आहे. हॅमर आहे व्यवस्थित आहे गाडीचा. बाकी इथं साऊंड्स वगैरे दिलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला चालक दादा सांगणार आहे. काय जर तुम्हाला सूचना वगैरे द्यायची असेल काही त्या माईकमधनं सांगू शकतात. सध्या एवढे प्रवासी आहेत, पटकन आपण जाऊया आणि तिकीट काढून घेऊया, नाहीतर आपण राहायचं इथंच. तर फायर किट दिलेलं आहे. आले का तिकीट काढतो? येणार आहे का आतमध्ये कंडक्टर दादा? काढायचं मला. नाही इथं बसणार आहे मी, राहू दे की. आलो 2 मिनिटं आलो. आले का कंडक्टर? गाडी थांबा ना, मला तिकीट काढायचं आहे. तर रिव्ह्यू देण्याच्या नादामध्ये मीच खाली राहिला असतो, पण फायनली शेवटी तिकीट भेटलेले मला. बघू शकता तुम्ही, मला 205 रुपये तिकीट लागले बारामतीपर्यंत. हा हिरकणीचा दर आहे, शिवशाहीचा ह्याच्यापेक्षा थोडासा जास्त असेल बहुतेक. मी अगोदर केलेलं आहे बहुतेक, नाही साध्या गाडीने केलेलं आहे. बारामतीला आपण प्रवास केलेला आहे, पण तो साधी गाडी होती आणि आता आपण हिरकणीमध्ये करतो आहे. लक बाय चान्स ही गाडी मला भेटलेली नाही, तर मी दुसरा ब्लॉग बनवणार होतो. कदाचित तुमची इच्छा असेल की ह्या गाडीचा ब्लॉग बनवावा, त्यामुळे ब्लॉग होते, नाही तर शक्य नव्हतं. कारण की मी वाकडेवाडीला जाणार होतो आणि तिथून भीमाशंकरला जाणार होतो मी. फायनली जर तुम्ही आत्ताच्या लेटेस्ट गाड्या पाहिल्या, म्हणजे आता ही जी आपली STने स्वतः बांधलेली ती पण, आणि जी MG ग्रुपने तयार केलेली ती पण, त्या गाड्या खूप म्हणजे अत्याधुनिक आहेत आणि प्रवासासाठी खूप आरामदायी पण आहेत. तुम्हाला आत्ताच्या गाड्यांमध्ये की जास्त आदळे नाही जाणवणार, एकदम कम्फर्टेबली असा तुमचा प्रवास होईल. पण तुम्हाला एक गाडी दाखवते जी समोरची आपली एकदम जुनी लालपरी. ह्या गाडीबरोबर आपल्या खूप आठवणी माहिती आहे का, म्हणजे शाळेपासून कॉलेजपासून, म्हणजे किती जणांचे किती इमोशन्स आहेत ह्या गाडीवर, शब्दच सांगू शकत नाही आपण. म्हणजे प्रत्येकाचा काही ना काही, आता जेवढे पण होते काही मंडळी आता कारमध्ये फिरत असेल, मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये फिरत असेल, पण त्यांनी पण कधीतरी ह्या लालपरीने प्रवास केलेलाच असेल, बरोबर का नाही? पुन्हा कुणाच्या काय काय आठवणीत अशा गाडींबरोबर नक्की सांगा. पण आता सध्या नवीन पिढी आहे, नवीन पिढीला ह्या गाडीमध्ये काही समजाल का नाही, इमोशन्स येतील का नाही तसे माहीत नाही. कारण की आपण खूप काळ काढलेला आहे त्या गाडीमध्ये, खूप प्रवास केलेला आहे, म्हणजे खूपच. पण आता सध्याची गरज, काळाची गरज ही आहे, कारण की लोकांना सगळ्यांना आरामदायी प्रवास पाहिजे. बारामतीला विना थांबा गाडी जाते. त्याचं पहिलं बुकिंग जे आहे ते स्वारगेटमध्ये होतं आणि दुसरं जे बुकिंग आहे ते या ठिकाणी हडपसरमध्ये होतं. तर बघू शकता आता इथं कंडक्टर येतील आणि बुकिंग करतील. कंडक्टर आपले मेमो देतील चालक दादांना की या ठिकाणी किती प्रवासी चढले. आता आपण आलेलो आहोत जेजुरीमध्ये. ते गाडीचा येण्याचा टाईम आहे 10:11. पण गाडीचा स्टॉप नाही आहे जेजुरीमध्ये. जरी तुम्हाला उतरायचं असेल तर बहुतेक थांबेल गाडी, पण तुम्हाला तिकीट जे काढावं लागेल ते काढावं लागेल बारामतीतच. त्यापेक्षा दुसऱ्या ज्या ST आहेत, दुसऱ्या ज्या स्वारगेटवरनं गाड्या येतात पंढरपूरकडे जाणाऱ्या किंवा बारामतीकडे जाणाऱ्या, त्या गाडीने तुम्ही जेजुरीपर्यंत येऊ शकता.
या ठिकाणी आहे इथं जेजुरीचं बसस्थानक, जेजुरीमध्ये लागलेला आहे जाम. हे बघा इथून जेजुरीचा घर दिसतंय. आषाढी एकादशीच्या वारीसाठी पालखी निघालेली आणि पुढं सध्या निर्यामध्ये पालखी आहे आणि 3-4 वाजेपर्यंत तिथं असल्यामुळे समोर जो रस्ता दिसतो तुम्हाला तिथं ते तिकडं ब्लॉक केलेला आहे. जो काही ट्रॅफिक आहे, जे काही ट्रॅफिक आहे ते सगळं बारामतीला जाणाऱ्या रस्त्यावरनं वळवलेलं आहे. त्याच्यामुळं हे सगळं जाम झालेलं आहे. बराच वेळ गेला आपला इथं ट्रॅफिकमध्ये आणि इथून सरळ वरती गडाकडे जातो, जेजुरी गडाकडे जातो रस्ता. अजून आपल्याला बारामतीला पोहोचायला बराच वेळ आहे. तोपर्यंत आपण इथं चार्जिंग करून घेऊया. तुम्हाला इथं दिसत असेल आणि व्हिडिओसुद्धा शूट करतो आहे मी, त्यामुळे डबल फायदा होतो आहे माझा. बारामतीचे रस्ते जबरदस्त आहेत बरं का, पण काही म्हणा एक नंबर रस्ते केलेले आहेत इकडचा पण. आणि जो पाटस मार्ग येतो तो तर आणखीनच जबरदस्त केलेला रस्ता, एकदम कडक. तर आत्ता आपण आलेलो आहोत मोरगावमध्ये आणि मोरगावमध्ये अष्टविनायकापैकी एक गणपती आहे, तो आहे बघा इथून मंदिर दिसतं आहे ते मोरगावचा मयुरेश्वर. चला फायनली मित्रांनो आपण पोहोचलो आहोत बारामतीमध्ये आणि आता आपण साधारण 9 वाजता आपण पुण्यामधून निघालो होतो स्वारगेटमधून. आणि आता टाईम बघूया किती झाला आहे. टाईम बघा बरोबर 11:24 झालेले आहेत. 2.5 तास लागले आहेत पुण्यावरून स्वारगेटमधून बारामतीला येण्यासाठी. आणि तुम्ही इथं बघू शकता आणखीन 2 गाड्या दिसत असतील तुम्हाला ह्या नवीन हिरकणी, त्यासुद्धा विनावाहक विना थांबा आहेत. आणि जे बस स्टँड आहे ते अगोदर तुम्ही अगोदरच्या माझ्या ब्लॉगमध्ये पाहिलं तर तिकडं शेड वगैरे केलं होतं बस स्थानकासाठी, सगळंच ते काढलेलं आहे वाटतं. आता या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात बहुतेक चालू केलेलं आहे. जर कुणाला आणखीन बसस्थानकाविषयी ह्या माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. माझ्या माहितीप्रमाणे बारामतीसाठी बहुतेक 5 गाड्या मिळालेल्या आहेत अशा नवीन हिरकणी. गाड्याविषयी सांगायचं झालं तर गाड्या खूप छान आहेत आणि प्रवाशांसाठी सुद्धा खूप सुखसुविधेचे आहेत. पण प्रवाशांनी पण त्याचं भान राखायला पाहिजे आणि गाड्या मेंटेन राहायला पाहिजेत, हे सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळं अपेक्षा करतो की या जेवढ्या पण आत्ता गाड्या आलेल्या आहेत, आत्ता म्हणजे हिरकणी असेल किंवा आणखीन MG मधल्या गाड्या असतील तर सगळ्या, आणि अगोदरच्या सुद्धा आपल्या ज्या लालपरी आहेत त्यासुद्धा गाड्या सगळ्या मेंटेन राहायला पाहिजेत. आता ह्या गाड्या कशा ठेवायच्या हे फक्त चालक, वाहक आणि जे आपले प्रवासी वर्ग आहे त्यांच्या हातात आहे. तर भेटूया पुढच्या प्रवासामध्ये अशाच. बाय बाय, सायनिंग ऑफ. जय महाराष्ट्र.